नक्कीच यांच्यापैकीच कोणीतरी एक रॉबर्ट असेल. मला वाटतं हे तेच गुंड आहेत. चला लपूया कुठेतरी. छतावर जाऊया चला. बहुतेक इथे कुणीतरी आहे. अरे ही हॅट कुठे गायब झाली? अरे थांबा रे, पळता पळता पकडा यांना. हॅट परत करा आणि स्वतःला आमच्या ताब्यात द्या. पळता पळता. अरे मी म्हणतो थांबा. आम्ही क्राईम ब्रांच वाले आहोत. थांबा. या वेळेस तुझ्या सापळ्यात नाही अडकणार आम्ही. पण तुम्ही आमच्याशी लढू शकणार नाहीत. पळता पळता. मग आम्ही उभ्या उभ्या लढू. अरे वा, हे घड्याळ तर खूपच स्मार्ट आहे. मला पडण्यापासून वाचवलं. अरे अरे थांबा रे. अरे अरे थांबा रे. इन्स्पेक्टर पांडा यांना अटक करा. हे त्याच गँगचे मेंबर आहेत ज्यांनी एजंटचा पेनड्राईव्ह चोरलाय. अरे हे क्राईम ब्रांचचे ऑफिसर श्रीमान भाग सिंग आहेत. अरे यार, ही तर गडबड झाली यार. सर, हे हनी बनी जोरदार आणि पोपट आहेत. कितीतरी गुन्हेगारांना पकडायला यांनी आमची मदत केली आहे सर. पण ह्याने तर आमच्या एजंटला किडनॅप केलंय. पळता पळता. नाही, आम्ही तर कारमध्ये बसलो होतो. खर तर तुमचा एजंट आणि ते गुंड पळत होते. सर, मला वाटत नाही की हे असं काही करू शकतील. यांनी नेहमी कायद्याची मदतच केली आहे. होय सर, ते लोक दुसरेच कोणीतरी आहेत जे आमच्याकडून तुमच्या एजंटचा पेनड्राईव्ह सुद्धा घेऊन गेले. मला माहितीये ते लोक कोण आहेत. या प्रकरणात आता तुम्हा चौघांना आम्हाला मदत करावी लागेल. आमच्या सोबत चला. पळता पळता. तुमचं ऑफिस तर खूपच दूर आहे. आम्ही थकून जाऊ ना पळता पळता. अरे पळता पळता असं म्हणायची यांना सवय आहे. जा यांच्या सोबत आणि एजंट एम ला शोधायला यांची मदत करा. सांगून टाक, प्यारे सरांना जर राग आला तर तुझी खैर नाही. काय सांगू दादा, सगळं तर सांगितलंय ना. जोपर्यंत मला खरं काही ते कळत नाही, याची बात शांत बसत नाही. झोप येत नाहीये. नाव काय आहे तुझं? दयाराम धनीप्रसाद टिकेकर. लोक प्रेमाने मला डीडीटी म्हणतात. माझ्या प्रश्नांचं नीट उत्तर नाही दिलंस तर शेतात काढून टाकीन तुला. लॅब मधून काय घेऊन पळालास? आम्हाला तर माहितीच नाही की लॅब कशाला म्हणतात. मी तर भाज्यांचा गोदाम समजून मध्ये घुसलो होतो. भाज्या विकतो ना सर. सुरुवात करा. ओके सर. बस करा. अजून किती गुदगुदी करणार. माझी माणसं खूप जालीम आहे. झोप येत नाहीये. बोल, लॅब मधून काय चोरी केलंय? अरे मी चहा पिऊन आलोय. पेन ड्राईव्ह मध्ये काय होतं? गाजरचा हलवा. कोणाला दिलंस ते पेन ड्राईव्ह? तुझ्या नानाला. स्वतःला जास्त हुशार समजतोस ना. ह्याला चांगला धडा शिकवा. जोपर्यंत हा खरं बोलत नाही, याला शोधायला कोणी ना कोणीतरी नक्कीच येईल. बाय.
सगळ्यांनी ऐका. M3 आमचा सगळ्यात बेस्ट एजंट आहे. पळता पळता. हं? अच्छा, मग थांबता थांबता तुमचा बेस्ट एजंट कोण आहे? थट बोक्या, तू माझी मस्करी करतोस. पळता पळता. पण मी कुठे पळतोय? मी तर इथेच उभा आहे. अरे गप्पा बस. प्रत्येक वाक्यानंतर पळता पळता म्हणायची यांची सवय आहे. कोणी प्रोजेक्टर ऑन करा. पळता पळता. हा प्यारे आहे. दिसायला तर लई खडूस वाटतोय. कळलं काय? याचं नाव प्यारे आहे. प्यारे सिंग. पळता पळता. हे कसलं आडनाव आहे? पळता पळता. गप्प बस. M3 याच्यावरच पाळत ठेवत होता. पळता पळता. हो, आम्ही पाहिलं होतं ना. आम्हाला सुद्धा पळता पळताच भेटला होता तो. सर, या प्यारेने केलं काय? केलं तर काहीच नाहीये. पण M3 ला संशय होता की हा काहीतरी मोठं कारस्थान करणार आहे, ज्यामुळे पूर्ण शहराला धोका आहे. पळता पळता. पण मग तुम्ही याला अरेस्ट का नाही करत? कारण आमच्याकडे त्याच्या विरुद्ध कोणताही पुरावा नाहीये. पळता पळता. मग पुरावा आम्ही घेऊन येऊ की पळता पळता? कळलं काय? पण हा सापडणार कुठे? प्यारे रोज रात्री रेस्टॉरंट न्यारे मध्ये येतो. पळता पळता. हा प्यारे पळता पळता दमला ना की आम्ही त्याला लगेच पकडू काय? अरे उद्धटा, नालाय का बावळटा. आता तू तुझं लिमिट क्रॉस करतोय. पळता पळता. सर, तुम्ही रागावू नका. आम्ही चौघी आज रात्री रेस्टॉरंट न्यारे मध्ये प्यारेला पकडून शोधून काढू की तो काय कांड करणार आहे. आपण सगळे तिथे वेश बदलून गेलो ना तर कोणाला शंका सुद्धा येणार नाही. ऑर्डर सर. गावात तुम्हाला काय रे डान्स बिन्स येतात की नाही? थांब दाखवतोस तुला मला कोणकोणते डान्स येतात. काय करतोस तू दादूस? प्यारे समोर आपलं पितळ उघड पडेल पण ना. भाऊराया तो तर अजून आलेलाच नाहीये. तो कधीही येऊ शकतो. पळता पळता. तुम्हाला काय घ्यायला आवडेल? काहीतरी प्यायला घेऊन ये. झोप येत नाहीये आम्हाला. अरे झोप येत नाही असं म्हणून हा तर ढारडूर झोपला. बॉस बॉस उठा. ऐक, उद्या रात्री होणाऱ्या फार्म हाऊसवरच्या पार्टीसाठी सगळ्या गेस्ट्सना पर्सनली कॉल कर. झोप येत नाहीये मला. झोप येत नाहीये तर घोरतात कशाला? ओ
ऐका, मी काहीतरी गोंधळ घालून सगळ्या बॉडीगार्ड्सचं लक्ष वेधून घेतो. तेवढ्यात तुम्ही तिघे प्यारे सिंगला किडनॅप करा, कळलं? अरे प्यारे खूप धष्टपुष्ट आहे. सहजासहजी कंट्रोल मध्ये नाही येणार. त्याच्या कोल्ड्रिंक मध्ये झोपेची गोळी टाका, मग त्याला झोप येईल पळता पळता. पण पळता पळता रस्त्यात कुठेतरी झोपला तर अरे प्यारे आम्ही तुला शोधत होतो. मी तर रोज रात्री इथेच येतो. म्हणून तर आज रात्री आम्ही इथे आलोय. चाल पैसे काढ. अं, अरे काय देतोयस? भिकारी समजला का? पैसे मागतोयस तर भिकारीच समजणार ना. राजा तर पैसे मागत नसतो. आमच्या बॉस कडून जे 100 कोटी उधार घेतलेस ना ते काढ. अरे गाढवासारखं तोंड असलेल्या गेंड्या, 100 कोटी कोणी खिशात घेऊन फिरत का? हे ते आम्हाला नाही माहिती. बॉस म्हणाले की पैसे घेतल्याशिवाय परत यायचं नाही. तुझ्या बॉसला जाऊन सांग, 2 दिवसात त्याला लुटून त्याचे पैसे त्यालाच देऊन टाकेन. काय म्हणालास? 2 दिवसात पैसे देऊन टाकेन. 2 दिवसात नाही, आजच पाहिजेत. नाही देणार. त्या जाऊन सांग तुझ्या बॉसला झोप येत नाहीये. बेटा तुला आज कायमचा झोपवून टाकतो मी. हा अरे आता तरी उठा, नाहीतर जाग येणार नाही. अरे आज तू वाचणार नाहीस. मारा यांना. इथून कल्टी मारण्यातच भलाई आहे. अरे तो प्यारे तर पळाला, कळलं काय? आपला सगळा प्लॅन फेल झाला. पळता पळता आता काय करायचं? उद्या रात्री प्यारे सिंगच्या फार्म हाऊस वर एक पार्टी आहे. मला असं वाटतं त्याने आमचा एजंट M3 ला तिथेच लपवलं असेल. मग उद्या रात्री आपण वेश बदलून त्या पार्टीत जाऊया.